नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस शिपाई भरतीच्या शारीरिक चाचणी परीक्षांना सुरुवात झालेली आहे. खरं तर यावर्षी पोलीस विभागाने या ज्या पोलीस शिपाई भरती घेतलेल्या आहेत, ही प्रक्रिया थोडीशी वेगवान केलेली आहे, गतिमान केलेली आहे. म्हणजे एकाच वेळेला मुंबई शहराची पोलीस भरती सुरू झालेली आहे, म्हणजे मुंबई पोलीसची भरती सुरू झालेली आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी बँड्समन असेल, कारागृह असेल किंवा सशस्त्र पोलीस असेल, अशा वेगवेगळ्या पदांचे अर्ज भरलेले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थी मित्रांना अशी अडचण आलेली आहे की शारीरिक चाचणीची जी परीक्षा आहे ती एकाच वेळेला दोन दोन ठिकाणी त्यांच्या तारखा आलेल्या आहेत. एकच विद्यार्थी दोन ठिकाणी हजर राहू शकत नाही. त्यामुळे बरेच विद्यार्थी काल अतिशय डिस्टर्ब झालेले होते आणि याच्यामुळे पोलीस अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयाने हे पत्रक आज प्रसिद्ध केलेलं आहे. या पत्रकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. अतिशय महत्त्वाचं असं पत्रक आहे. खरोखरच विद्यार्थी मित्रांना दिलासा देणारं असं हे पत्र आहे. याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण पाहू शकतो की राज्यात पोलीस शिपाई शारीरिक चाचणी परीक्षा जी आहे ही 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सर्व विभाग प्रमुख जे आहेत, म्हणजेच पोलीस भरती ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा ज्या ज्या विभागामध्ये आहे, ज्या ज्या आयुक्तालयामध्ये आहे, या ठिकाणच्या विभाग प्रमुखांना ह्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पहिला मुद्दा जर आपण पाहिला, यामध्ये असं म्हटलेलं आहे, सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीचे जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार काही उमेदवारांनी पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई बँड्समन, कारागृह शिपाई व सशस्त्र पोलीस शिपाई या पदाकरता विविध घटकात आवेदन अर्ज सादर केलेले आहेत. एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळ्या गटात आवेदन अर्ज सादर केल्यामुळे अशा उमेदवारांची शारीरिक चाचणीची वेळ ही एकाच दिवशी आल्याचे निदर्शनास आलेले आहे. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त ठिकाणी त्यांना एकाच दिवशी शारीरिक चाचणीला सामोरं जावं लागत आहे. अशा उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा दिनांक वेळ बदलून देण्यात आलेला आहे आणि त्याची माहिती महा-आय-टी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महा-आय-टी संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि तसेच संबंधित उमेदवारांना सुद्धा या महा-आय-टी विभागाकडून SMS पाठवले गेले आहेत असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि मग सदरचे SMS उमेदवारांनी दाखवल्यानंतर त्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी संबंधित दिनांकास प्रवेश देण्यात यावा अशा सूचना विभाग प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत. दुसरा मुद्दा जो आहे, तसेच काही उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ लगतच्या दिवशी आलेले आहेत. लगतच्या दिवशी म्हणजेच आज समजा एका ठिकाणची शारीरिक चाचणी झाली तर लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणची शारीरिक चाचणी आहे. खरोखरच पूर्ण दिवसभर ह्या सगळ्या प्रक्रियेतून विद्यार्थी जात असताना त्याची अतिशय दमछाक होते आणि तो लागोपाठ दोन ठिकाणी फिजिकल देऊ शकत नाही आणि याचा विचार सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे, आपण पाहू शकतो. तसेच काही उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ लगतच्या दिवशी असल्यास व शारीरिक चाचणी तारखेमध्ये बदल करणे शक्य नसल्यास अशा उमेदवारांना त्यांच्या शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ बदलून देण्याबाबत घटक प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी ही शारीरिक चाचणी द्यायची आहे, त्या ठिकाणी तुम्ही जर गेलात आणि तशी विनंती केली तर ते घटक प्रमुख जे आहेत, हे घटक प्रमुख तुम्हाला त्या ठिकाणी याबद्दल सहकार्य करतील. अशा उमेदवारांना ते ज्या घटकात प्रथम हजर राहतील त्या घटक प्रमुखांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर सही व शिक्का नमूद करून ते त्यांचे घटकात शारीरिक चाचणीसाठी हजर होते अशा आशयाचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवारास देण्यात यावे. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं पहिल्या दिवशीची शारीरिक चाचणी परीक्षा होईल त्या ठिकाणाहून हे प्रमाणपत्र घ्यावयाचं आहे आणि ज्या ठिकाणी तुमची दुसरी शारीरिक चाचणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे दाखवायचं आहे आणि त्या घटक प्रमुखांच्या सूचनांनुसार तुम्हाला पुढची तारीख देण्यात येईल. अर्थात हा जो निर्णय आहे हा घटक प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर घ्यावयाचा आहे. सदर उमेदवारास अन्य घटकात शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी संबंधित घटक प्रमुखास त्याचे सही व शिक्क्यानिशी देण्यात आलेले प्रवेशपत्र व प्रमाणपत्र दाखवण्याबाबत सूचना देण्यात याव्यात आणि जर घटक प्रमुखांना याबाबत काही शंका उद्भवलीच तर त्यांनी संबंधित घटकाने याची यापूर्वी शारीरिक चाचणी झाली आहे किंवा नाही हे दूरध्वनीवरून तपासून पाहावे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपण पाहतो की बऱ्याच वेळा ही सगळी प्रक्रिया अतिशय गतिमान असल्यामुळे विद्यार्थी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत असताना अनेक अडथळे येऊ शकतात. काही वेळेला उशीर होऊ शकतो आणि मग उशीर झाला तर त्या विद्यार्थ्याचं स्वप्नभंग होऊ नये म्हणून हा शेवटचा जो मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे, शारीरिक चाचणीस कोणताही उमेदवार निश्चित दिनांकास विहित वेळेत न पोहोचल्यास, विहित वेळेत म्हणजे समजा तुम्हाला सकाळी 8 वाजता त्या ठिकाणी हजर राहावयास सांगितलेलं आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही उशिरा गेलात, 9 वाजता गेलात, 10 वाजता गेलात,
तर केवळ त्याला उशीर झाला या एकमेव कारणासाठी त्या विद्यार्थ्याला अपात्र करता येऊ नये. त्याला त्याच्या उमेदवारास अपात्र करण्यात येऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. खरं तर हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. जरी तुम्हाला एखाद्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला तरी काळजी करू नका. खूप त्याची धास्ती वाटू देऊ नका. त्या ठिकाणी तुमचा जो तुम्ही त्या भरतीसाठी अपात्र होणार नाही याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा उमेदवारास अन्य दिनांकास बोलवून त्याची शारीरिक चाचणी घेण्यात यावी अशा स्पष्ट सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रवीण कुमार पडवळ साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सर्व घटक प्रमुखांना या सूचना दिलेल्या आहेत. यामुळे जे विद्यार्थी पोलीस शिपाई भरतीसाठी शारीरिक चाचणी परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी जो काही त्यांच्या मनामध्ये असणारा संभ्रम आहे हा संभ्रम दूर करावा. अतिशय निश्चिंत अशा मनाने या भरती प्रक्रियेला सामोरं जावं. खरं तर तुम्ही अगदी गेली अनेक वर्ष पोलीस खात्यामध्ये दाखल होण्याचं किंवा वर्दीचं स्वप्न पाहिलेलं आहे. हे स्वप्न तुमच्या आईवडिलांचं आहे. आईवडिलांनी त्यासाठी अतिशय अपार कष्ट घेतलेले आहेत आणि त्यामुळे साहजिकच आपल्या मनावर दडपण असणं हे स्वाभाविक आहे. परंतु असं कोणतंही दडपण घेऊ नका किंवा माझ्या यशानंतर काय होईल किंवा मला याच्यात अपयश काय आलं तर काय होईल असा कोणताही विचार करू नका. लोक काय म्हणतील, सबसे बडा रोग क्या कहेगे लोग असं आपण म्हणतो. लोक काय म्हणतील वगैरे या गोष्टीचा कुठलाही विचार करू नका. जोपर्यंत ही भरती प्रक्रिया चालू आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःवर लक्ष द्या. स्वतःचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुमचं मनोबल निश्चित चांगलं असेल तेवढं तुम्हाला या ठिकाणी यश लवकर मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे मनावर कोणताही बोजा न घेता, कसलंही दडपण न घेता आत्मविश्वासाने या भरती प्रक्रियेला सामोरं जा. त्याचबरोबर स्वतःच्या शारीरिक क्षमता ओळखा. म्हणजे जर समजा गेली अनेक वर्ष तुम्ही सराव करत आहात, तुम्ही अगदी यशापर्यंत पोहोचलेला आहात, यश तुम्हाला 100% मिळणार आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु काही वेळेला आपण अतिताण घेतो किंवा आपण आपल्या शारीरिक दुखण्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचा परिणाम होतो. आपण काल पहिल्या दिवशीच पाहिलेलं आहे की एक उमेदवार त्या भरती प्रक्रियेमध्ये अगदी पहिला धावण्याच्या शर्यतीमध्ये म्हणजे धावण्याच्या परीक्षेमध्ये पहिला आलेला असतानाच देखील नंतर त्याला स्वतःचा प्राण गमवावा लागला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे असा अवसानघातकीपणा मात्र मित्रांनो करू नका. स्वतःच्या क्षमता ओळखा. जर समजा वाटत असेल की बाबांनो आज आपली शारीरिक क्षमता नाही आहे, आपण ही जी शारीरिक चाचणी परीक्षा आहे ही आज आत्मविश्वासाने देऊ शकत नाही आहे, तर तसं पत्र घटक प्रमुखाकडे सादर करा. तुम्ही 2 पावलं मागे आलात तर साहजिकच आणखी मोठी झेप घेऊ शकता. त्यामुळे आज माझी शारीरिक चाचणी झाली नाही म्हणून खचून जाऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही मनातून खचला असाल तर तुम्ही रणात जिंकू शकत नाही. जर तुम्हाला खरोखरच यशस्वी व्हायचं आहे तर मानसिकदृष्ट्या अतिशय सक्षम असलं पाहिजे. सरतेशेवटी मी आपल्या त्या छावा सिनेमातल्या पंक्तींचं तुम्हाला आठवण करून देतो. मन के जीते जीत है, मन के हारे हार. जो हार गए बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे न सपना. सपनों का अधिकार ही है असल अधिकार अपना. अपनों के खातिर करना कुछ आज हमें, अपनों के खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर करना ये स्वराज्य हमें. तू माटी का लाल है, तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. समय बदल के रख देगा, समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. यह अंधकार कुछ पल का है, यह अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है. विद्यार्थी मित्रांनो, अगदी आत्मविश्वासाने या भरती प्रक्रियेला सामोरं जा. यश तुमचंच आहे. ओमकार अकॅडमीच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.